शारदीय नवरात्रोत्सवातला अतिशय महत्त्वपूर्ण असा मानला जाणारा श्री अंबाबाई आणि श्री त्र्यंबोली देवीच्या भेटीचा सोहळा आज टेमलाई टेकडीवर त्र्यंबोली देवीच्या मंदिराच्या आवारात उत्साहात पार पडला। दोन देवींची भेट आणि कोल्हासुराच्या वधाचं प्रतीक म्हणून कुमारिकेच्या हस्ते कोहळा भेदण्याच्या विधीसाठी भाविकांनी पावसाची रिपरिप असतानाही मोठी गर्दी केली होती। शारदीय नवरात्रोत्सव सोहळ्यातील अतिशय महत्त्वपूर्ण मानला जाणारा ललिता पंचमी दिवशीचा पालखी भेट सोहळा आणि कोहळा भेदण्याचा विधी आज मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला। आज श्री त्र्यंबोली देवीची सिंहासनारूढ पूजा बांधण्यात आली होती। परंपरेनुसार करवीर निवासिनी श्री अंबाबाई, श्री तुळजाभवानी आणि गुरु महाराजांच्या पालख्या श्री त्र्यंबोली देवीच्या भेटीसाठी येत असतात। प्रतिवर्षानुसार यंदाही आज दुपारी 12 वाजण्याच्या सुमाराला या पालख्या शाही लवाजम्यासह वाजत गाजत त्र्यंबोली देवीच्या भेटीसाठी दाखल झाल्या। देवीच्या पालखीसोबतच पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे, व्यवस्थापक महादेव दिंडे, पालखीचे मानकरी, श्रीपूजक आणि भाविक आले होते। हा सोहळा पाहण्यासाठी पावसाच्या सरी झेलत आणि नारायणी नारायणी असा अखंड गजर करत हजारो भाविक उपस्थित होते। या मानाच्या पालख्यातून आलेल्या अंबाबाईसह तुळजाभवानीची उत्सव मूर्ती पुजाऱ्यांनी श्री त्र्यंबोली देवीच्या भेटीसाठी नेल्या। यावेळी संभाजीराजे छत्रपती यांच्यासह भाविकांच्या उपस्थितीत देवीची आरती झाली। यावेळी संभाजीराजे छत्रपती, युवराजकुमार शहाजीराजे छत्रपती आणि युवराजकुमार यशराजराजे छत्रपती यांच्या हस्ते यंदा कोहळा फोडण्याच्या विधीचा मान असलेल्या स्वरा गुरव हिचं पूजन करून तिच्या हस्ते कोल्हासुराच्या वधाचं प्रतीक म्हणून कोहळा फोडण्यात आला। यावेळी कोहळ्याच्या प्रसादाचा तुकडा मिळवण्यासाठी भाविकांची अक्षरशः झुंबड उडाली होती। ललिता पंचमीनिमित्त प्रत्यक्ष अंबाबाई त्र्यंबोली देवीच्या भेटीला इथे येत आहे। त्याचं मुख्य कारण म्हणजे आज या सभा मंडपामध्ये त्र्यंबोली देवीच्या कोल्हासूर राक्षसाच्या वधाचं प्रात्यक्षिक या ठिकाणी केलेलं आहे आणि त्या कोल्हासूर राक्षसाच्या वधाचं जे प्रात्यक्षिक आहे ती आमची कुंभारिका आहे त्र्यंबोली देवीच्या रूपामध्ये जिला सजवलं जातं ती स्वरा जयदीप गुरव हिच्या पदस्पर्शाने या कोहळ्याचं वध केला जातो, म्हणजेच कोल्हासूर राक्षसाचा वध केला जातो। आणि हा जो सोहळा आहे तो अनेक वर्ष अनेक पिढ्यानपिढ्या जे कोल्हापूर मंगळवार पेठेतील गुरवगल्ली येथील टिमलू गुरव आणि यावर्षी हा जो मान मिळालेला आहे संतोष गणपतराव गुरव यांच्या घराण्याकडे हा मान मिळालेला आहे आणि या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ललिता पंचमीच्या दिवशी कोल्हासूर राक्षसाच्या वधाचं आणि ललिता पंचमीच्या सोहळ्याचं आज संपन्न झालेलं आहे। आज श्री त्र्यंबोली देवी मंदिराच्या परिसरात विविध प्रकारच्या फुलांची आकर्षक सजावट आणि रोषणाई करण्यात आली होती। यावेळी होणारी भाविकांची गर्दी नियंत्रण करण्यासाठी राजारामपुरी पोलिसांकडून पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। दुपारी पालखी भेट सोहळा आणि कोहळा भेदण्याचा विधी संपन्न झाल्यानंतर श्री अंबाबाईसह सर्व पालख्या मंदिराकडे रवाना झाल्या।